हॅलो कलिग्स. मी अनंत देशपांडे. बेसिकली मी जरी आय स्पेशलिस्ट असलो तरी मी पोस्ट ग्रॅज्युएशन लॉ मध्ये आणि मॅनेजमेंटमध्ये केल्यामुळं आता हे डोळ्याचं फील्ड सोडून मेडिको लिगल फील्डमध्ये शिरलेलो आहे. तर मेडिको लिगल फील्ड म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा जाणून घ्यायला पाहिजे. पूर्वीच्या काळी फॅमिली डॉक्टर हा असा होता की ज्याच्यावर आपली सगळी श्रद्धा होती, आपण त्याला देव मानत होतो आणि त्यामुळं तो जे काय सांगेल ते सत्य आणि तेच आपण करत होतो. त्याला दुसरा विचार घेण्याची गरजही नसायची आणि पूर्णपणे त्याच्यावर विश्वास होता. पण आजचा काळ बदलला आहे. आज पेशंटचा डॉक्टरवरचा विश्वास संपलेला आहे आणि हा संपलेला विश्वास त्याच्या मनात निरनिराळे विचार आणतात आणि हे विचार बरेच वेळेस कायद्यापर्यंत जाऊन पोहोचतात. त्यामुळं तो पेशंट जो नाराज असतो, नाराजी त्याची बरेच वेळेस मिळालेल्या रिझल्ट्सवर असू शकते किंवा डॉक्टरच्या वागणुकीवर किंवा हॉस्पिटलच्या स्टाफच्या वागणुकीवर किंवा तिथल्या एन्व्हायरमेंटवर कशावरही असू शकते. किंवा बरेचसे पेशंट केवळ पैसा मिळावा म्हणून सुद्धा केसेस करायला आजकाल तयार आहेत आणि अशा प्रकारे विनाकारण सुद्धा डॉक्टरवर केसेस होतात. आपण प्रॅक्टिस चालू करताना आपल्याला फार सोपं वाटतं की मी काय दवाखाना सुरू करतोय, प्रॅक्टिस सुरू करतोय, मी एक हॉस्पिटल सुरू करतोय. पण हे हॉस्पिटल सुरू करताना आपण फक्त विचार करतो तो आपण देणाऱ्या पेशंटला देणाऱ्या सर्व्हिसेसचा, पण त्याच्यापासून होणाऱ्या पुढच्या गोष्टींचा आपण कधी विचार केलाय? करायला पाहिजे, कारण त्याची आज गरज आहे. डॉक्टरवर जागोजाग केसेस होत आहेत आणि ह्या केसेस झाल्या की डॉक्टरला कोर्टामध्ये जावं लागतं. ह्या केसेस दोन्ही प्रकारचे असतात. एक कन्झ्युमर केस म्हणजे तुम्ही कन्झ्युमर आहेत, म्हणजे तुम्ही डॉक्टर सर्व्हिस देतोय आणि तुम्ही त्यांच्या सर्व्हिसेस घेतायत आणि पैसे देतायत. त्यामुळं कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 19 खाली तुम्हाला कोर्टात जाता येतं आणि त्यामुळे कोर्टात गेलेला पेशंट हा डॉक्टरला किती त्रासदायक असतो हे डॉक्टरला माहित आहे आणि तुम्हालाही माहित आहे की किती त्रास होतो. डॉक्टरचं सगळं लक्ष उडून जातं. अशा वेळेस मग काय करायचं? तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपल्यावर केस होते त्यावेळेस आपल्याला जाणीव होते की आपल्याला एक मेडिको लिगल कन्सल्टंट पाहिजे. कारण काय होतं, साधा ऍडव्होकेट आहे पण साध्या ऍडव्होकेटला आपलं मेडिकलचं ज्ञान नसतं आणि हे मेडिकलचं ज्ञान नसल्यामुळं तो तुमच्या गोष्टी समजू शकत नाही किंवा डॉक्टरला व्यवस्थिशीर रिप्रेझेंट करता येत नाही. पेशंटचं म्हणणं काय हे कोर्ट ऐकून घेतच असतो, पण डॉक्टरचं म्हणणं स्पष्टपणे त्याला कळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी ते जर नाही कळवता आलं तर डॉक्टरवर केसेस होतात आणि डॉक्टरला त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांनी मेडिको लिगल कन्सल्टंट जर असेल तर तो दोन्ही गोष्टी जाणतो. त्याला कायदाही माहीत असतो, कोर्टाच्या प्रोसिजर पण माहीत असतं आणि त्याला मेडिकल सायन्स माहीत असतं, मेडिकलचं ज्ञान असतं व त्यामुळं तो डॉक्टरला जास्त प्रकारे कोर्टामध्ये डिफेंड करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरता तुम्हाला मेडिको लिगल कन्सल्टंटचा सर्व्हिसेस घेणं खूप जरुरी आहे. पण असा मेडिको लिगल कन्सल्टंट मिळणार कुठे तुम्हाला? आहेत, बऱ्याचशा मेडिको लिगल कन्सल्टिंग एजन्सी सुद्धा आहेत. इंडियन मेडिको लिगल कन्सल्टिंग प्रायव्हेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सारख्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत की ज्या तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस देतात, हॉस्पिटलला देतात, इंडिव्हिज्युअल डॉक्टर्सला देतात आणि या केसेस पासून तुमचं डिफेंड करून तुम्हाला वाचवतात. आता पेशंट म्हणतील जर डॉक्टरला वाचवणार आहे तर आमचं काय? बरोबर आहे, पण पेशंटवर जर खरंच काही झालं असेल तर तो सुटणारच नाही डॉक्टर, कारण कोर्ट हे बघणार की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. फक्त गोष्ट एकच आहे की कोर्टाला मेडिकलचं ज्ञान नसल्यामुळे ते समजून सांगणारा डॉक्टर कोणीतरी पाहिजे, वकील कोणीतरी पाहिजे की ज्याला कायद्याचं आणि मेडिकलचंही ज्ञान आहे. तर या परिस्थितीमध्ये जे मेडिको लिगल कन्सल्टंट असतात ते त्यांना आपण कन्सल्ट करणं हे खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एखादी केस होते त्यावेळेस डॉक्टरचं सगळं मन प्रॅक्टिस मधून उडून जातं. तो अगदी बेचैन होतो.
तो पेशंट पण नीट पाहू शकत नाही, पेशंटवर कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. त्यामुळे पेशंटचंही नुकसान होतं हे पेशंटने जाणून घ्यायला पाहिजे, की आपण जर विनाकारण डॉक्टरला त्रास दिला तर डॉक्टर डिस्टर्ब झाला तर आपल्याला पण ट्रीटमेंट बरोबर मिळणार नाही. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे, कारण जोपर्यंत तुमचा डॉक्टरवर विश्वास आहे तोपर्यंत डॉक्टर तुमच्यासाठी काही करू शकतो. पण ज्या वेळेस त्याचा विश्वास तुमचा संपतो त्यावेळेस डॉक्टर हात टेकतो आणि हातचं राखूनच ट्रीटमेंट द्यावी लागते त्याला. कारण प्रत्येक गोष्ट कोर्टात सिद्ध होईल हे पाहावं लागतं आणि अशा प्रकारे त्याला पहिले डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला जे केलं आहे करता आहेत, इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, केस पेपर्स आहेत, ह्या सगळीकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि हे लक्ष देण्याकरता तुमचा वेळ त्याच्यात जातो. तर हे दोन्ही बाजू सारख्याच आहेत. डॉक्टरनाही तेवढंच महत्वाचं आहे की रेकॉर्ड हे अत्यंत छान ठेवलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. तुम्ही जे करतात त्याला सपोर्टिव्ह सगळं असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय तुम्ही कोर्टामध्ये तुमची बाजू प्रूव्ह करू शकत नाही. आणि हे सगळं दाखवून देण्याकरता मेडिकलचं ज्ञान असणारा ऍडव्होकेट म्हणजेच मेडिको लिगल कन्सल्टंटची जरूरत आहे. साध्या वकिलाला MRI, नंतर सिटी स्कॅन, सोनोग्राफी ह्यातले फरक पण माहीत नसतात. आणि ते समजावता समजावता डॉक्टरच्या नाकी नऊ येतात तरीही समजेलच, आणि समजलेलं कोर्टासमोर दाखल होईल ह्याची काहीही खात्री नसते. त्यामुळं त्यांना समजवून त्यांना रिप्रेझेंट करण्यापेक्षा ज्ञान असलेला माणूस जर लावला किंवा त्याच्याकडे जर तुम्ही गेलात तर कधीही फायदेशीर आणि सोपं असतं. पण असे खरंच महाग आहेत का मेडिको लिगल कन्सल्टंट की जे परवडणार नाहीत? आपण विचार करा, आपण हॉटेलमध्ये एखाद्या पार्टीला गेलो तर 1000-2000 रुपये सहज खर्च करतो. मग असा माणूस किती घेऊन तो घेणारा इतका कमी असतो की तुमच्या 1-2 पार्ट्या तुम्ही नाही केल्या तर त्याची फीस सहज निघून जाते. पण तुम्हाला वर्षभर त्याच्या सर्व्हिसेस मिळतात. तुम्हाला नोटीस आली की तुम्ही बेचैन होता, काय करायचं समजत नाही, कुठे जावं समजत नाही. फक्त त्याला कळवलं की तो सगळ्या काळज्या घेतो, तुमच्या नोटीसच्या घेतो, तुमची केस दाखल झाली तरी घेतो, तुमच्यावर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झाला तरी घेतो. या सगळ्या गोष्टीची काळजी घेणारा माणूस तुमच्या पाठीशी असल्यानंतर तुम्ही निर्भेदपणे तुमची प्रॅक्टिस पेशंटवर कॉन्सन्ट्रेशन करून करू शकता आणि त्यामुळं पेशंटला सुद्धा बेनिफिट मिळतो, तुमचा तर फायदा होतोच होतो, तुम्हाला प्रोटेक्शन असतं, तुमचं माइंड काम असतं. आता हे कसं घडतं? यासाठी तुम्ही ज्यावेळेस एम्प्लॉय करता एखादा मेडिको लिगल कन्सल्टंट त्यावेळेस त्याची फीस दिल्यानंतर तो वर्षभर तो तुमचं रेकॉर्ड तुम्ही बरोबर ठेवतात का नाही हे पण पाहतो, रेकॉर्ड व्यवस्थिशीर सांभाळतो आणि त्याच्यात काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त पण करून घेतो. त्याशिवाय तुम्ही कन्सेंट कशा प्रकारे घेता, तुम्ही बाकीच्या डॉक्टरशी पेशंटशी रिलेशन कसं ठेवता, या सगळ्या गोष्टी स्टाफला पण गाईड करतो. आणि अशा प्रकारे तुमचं रेकॉर्ड पक्क होतं आणि हे रेकॉर्ड पक्क झालं की तेच तुम्हाला कोर्टात कामाला येतं. तर या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर डॉक्टर करता मेडिको लिगल कन्सल्टंट, हॉस्पिटल करता मेडिको लिगल कन्सल्टंट ही एक अत्यंत गरजेची बाब होऊन बसलेली आहे आणि आजच्या काळात त्याची अत्यंत गरज आहे. कारण कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 19 हा जो आलेला आहे याच्यामध्ये डॉक्टरवर केसेस केल्यानंतर मागायचा पैशाच्या लिमिट्स खूप मोठ्या प्रमाणात वाढवल्या गेलेल्या आहेत. पूर्वी ही जिल्हा लेवलला फक्त 20 लाख रुपये होते, आता 11 करोड झालेली आहे. म्हणजे पेशंट जिल्ह्याच्या ठिकाणीच तो राहतो तिथेच जाऊन कोर्टात केस 11 करोड पर्यंत मागू शकतो. तर ही सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो काय मागेल आणि तुम्हाला काय द्यावं लागेल ह्याचा भरोसा नसता नाही. आणि त्यामुळं तुम्ही आजपर्यंत केलेली सगळी प्रॅक्टिस घरदार विकून पैसे द्यायची वेळ येते. छोट्याशा गोष्टी करता की तुम्ही मेडिको लिगल कन्सल्टंट घेतलेला नाही. त्याचसोबत एनडीबीटी इन्शुरन्स सुद्धा फार महत्वाचा आहे. हा एनडीबीटी इन्शुरन्स म्हणजे काय? तुम्ही गाडी घराच्या बाहेर काढता त्यावेळेस त्याचा इन्शुरन्स करता, काही डॅमेज झालं तर मला पैसे मिळाले इन्शुरन्स कंपनीकडून. पण तुमच्या प्रॅक्टिसमध्ये एखाद्या पेशंटने जर तुमच्यावर केस केली तर ती केसचे झालेले डॅमेजेस कोर्टाने केलेले ऑर्डर्स भरण्याकरता तुम्ही काय सोय केली? काहीच नाही. तर ही एनडीबीटी इन्शुरन्स काढल्यानंतर ती सोय होते. बरं, एनडीबीटी इन्शुरन्सचा
हप्ता खूप मोठा असतो असंही नाही. तो अगदी थोडा, म्हणजे सहज चालता चालता तुम्हाला कुठेही खर्च करता दुकानात, इतका छोटा असतो. मग का नाही घ्यायचं? केवळ निष्काळजीपणा. आणि हा निष्काळजीपणा भोवल्यानंतर खूप त्रासदायक होतो. त्याच्याकरता हे मेडिको लिगल कन्सल्टेशन हॉस्पिटल करता, डॉक्टर्स करता आणि इंडेमिटी इन्शुरन्स हे डॉक्टर्स करता वेगळे, हॉस्पिटल करता वेगळे, ही फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि ही फॉलो करावी. तरच डॉक्टर मंडळी आजच्या काळामध्ये हॉस्पिटल सेफ आहे. नाही तर अक्षरशः इन्शुरन्स नसलेली गाडी चालवण्यासारखं आहे. कधी काय होईल त्याचा काही भरोसा नाही. आता हे सगळं झालं, सांगितलं तुम्हाला. पण हे करायचं कुणाजवळ जायचं, कुठे जायचं, कुणाला फोन करायचा, हा एक प्रश्न मनात नक्कीच येणार आहे. फार सोपं आहे. आजकाल गुगल गुरु सगळ्यांना माहित आहे. टाका गुगलवर, मिळेल तुम्हाला सगळी माहिती. त्यात पहिलं नाव येईल ते इंडियन मेडिको लिगल कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. कारण ह्या सर्व्हिसेस खूप मोठ्या प्रमाणात पूर्ण भारतभर मेडिको लिगल कन्सल्टेशन देतात आणि प्रोटेक्शन देतात डॉक्टर्सना. त्यात एक वैशिष्ट्य आहे, ही कंपनी फक्त डॉक्टरांच्याच बाजूने फक्त काम करते, बाकीच्या कुणाच्याही नाही. बाकीच्या केसेस पण घेत नाही, बाकीच्या केसेस पण करत नाही. त्यामुळं डॉक्टरांचं कॉन्फिडेन्शियलिटी जी असते ती फार सेफ राहते आणि कुणालाही कुठेही कुणाला कळत नाही की काय झालेलं आहे किंवा त्याचं लिकेज होत नाही. ही एक गोष्ट आहे. आता ह्यांना अप्रोच कसं करायचं, ह्याच्याशिवाय तुम्हाला अजूनही बऱ्याचशा मेडिको लिगल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मिळतील. डॉक्टर्सची ऍडव्होकेट्स असलेले नावं येतील. तुम्हाला जो आवडेल त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. पण सोपा मार्ग आहे, तुम्ही मला फोन करा. मी अर्ध्या रात्री सुद्धा तुमचा फोन घेऊ शकतो आणि दॅट टू विदाऊट एनी कॉस्ट. आणि कन्सल्टेशन, डायरेक्शन, ऍडवाइस विदाऊट एनी कॉस्ट करू शकतो तुम्हाला. हा, कोर्टात केसेस झाल्यानंतर ती गोष्ट वेगळी. पण कधीही काही वाटलं की आपल्याला ह्याची गरज आहे, मला फोन करा. मी तुमच्या सपोर्टसाठी उभा आहे आणि पूर्ण भारतात कुठेही असला तरी तिथे तुम्हाला सपोर्ट आणि ऍडवाइस हा नक्कीच मिळणार आहे. आता यापेक्षा अजून तुम्हाला काय पाहिजे असेल ते सांगा आणि ते सगळ्या गोष्टी पुरवू शकतो मी आणि देऊ शकतो. मेडिको लिगल कन्सल्टेशन देऊ शकतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी, तुमच्या गरजा ज्या आहेत मेडिको लिगलच्या, त्या सगळ्या भागवू शकतो. पण तुम्ही फक्त तुम्हाला जेव्हा त्रास वाटेल आणि गरज वाटेल त्यावेळेस फोन करू शकता, बिनधास्त करू शकता. आता सोलो प्रॅक्टिस म्हणजे व्यक्तिगत प्रॅक्टिस संपून कॉर्पोरेट हॉस्पिटल्सच येणार आहेत हे लक्षात ठेवून चालावं लागेल. आणि कॉर्पोरेट हॉस्पिटलला जागोजागी मेडिको लिगल कन्सल्टंटची जरूरत आहे. तर आपण आपलं कधीही आता यानंतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टीवर मी असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन की ज्याच्यातून आपल्याला मेडिको लिगलचं ज्ञान, हॉस्पिटलचं रेकॉर्ड कसं ठेवावं, कन्सेंट म्हणजे काय, किंवा इतर सगळ्या बाबतीत एक एक व्हिडिओच्या द्वारे आपल्यापर्यंत ज्ञान पोहोचवण्याचं कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो गोड मानून घ्यावा. नमस्कार.